5 बेडूक. किती बेडूक असतात? 5. ते एकदा काय करता, जंगलामध्ये फिरायला जातात. कुठं? जंगलामध्ये फिरता 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 काय होतं, त्यातील 3 बेडूक आहे ना, अचानक एक मोठं खड्डर असतं, त्या खड्ड्यामध्ये पडतात. काय असतं? मोठं खड्डं. त्यामध्ये ते 3 पडून जातात आणि बाकीचे 2 आता खड्ड्याच्या वरती आणि बाकी ते 3 कुठे आहे? म्हणजे 3 काय करतात, त्या खड्ड्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. हा, एक उडी मारतो, दुसरा मारतो, तिसरा मारतो, ते काय बाहेरच निघत नाही. बाहेर उभे असतील ते 2 त्यांना म्हणतात, अरे बाबांनो, तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही या खड्ड्याच्या बाहेर येऊ शकत नाही. हे ऐकून त्यातलं एक जो बेडूक आहे ना, त्याला कळतं, राव नाही बोलतंय ते खरं आहे. तो काय करतो, त्याचे प्रयत्न थांबून घेतो, खड्ड्याच्या एका साईडला जातो, बसून घेतो. म्हणजे 2 जण आहे, ते 2 जण प्रयत्न करत असतात. हा, थोडा वेळ होतो, परत 5 मिनिटं होता, 10 मिनिटं होता, ते परत बाहेरचे 2 मानतात, जे खड्ड्याचे बाहेर उभे येते ते बेडूक त्यांना म्हणतात, अरे बाबांनो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही या खड्ड्यातून बाहेर येऊ शकत नाही. हे तो त्यातील 2 एक बेडूक ऐकतो. तो पण काय करतो, मग रस्त्याच्या साईडला जातो, बसून घेतो. बरोबर, रस्त्याचे म्हणजे खड्ड्याच्या एका कोपऱ्यात जातो आणि बसून घेतो. मग तो पण त्यातील तो जो एक बेडूक आहे, त्याचे प्रयत्न आणून सुरूच असतात. तो उड्या मारतच राहतो. ते बाहेरचे म्हणतात, अरे भाऊ, तू किती प्रयत्न कर. ते मध्ये जे बसलेले 2-3 ते पण म्हणतात, भाऊ तू किती प्रयत्न कर, तू बाहेर जाऊ शकत नाही. पण तू प्रयत्न करतच राहतो. 5 मिनिटं, 10 मिनिटं, असं अर्धा तास होतो, उड्या मारतच राहतो. आणि एक वेळ अशी येते की तो त्या खड्ड्यातून बाहेर पडतो. बरं, तो त्या खड्ड्यातून बाहेर कशामुळे पडला असेल बरं? कारण की तो आहे ना, बाहिरा असतो. काय असतो? बाहिरा. म्हणजे जे वरचे काय म्हणताय, त्याचे मित्र काय म्हणताय, त्याला ऐकू येत होतं का? त्याला ऐकूच येत नव्हतं, म्हणून तो बाहेर पडला. मग सांगायचं तात्पर्य असं की तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे असतील ज्यांना मॅथ लय अवघड जातं, ज्यांना सायन्स अवघड जातं, ज्यांना इंग्लिश वाचणं अवघड होतं, काही नाही खेळायला अवघड जातं. प्रत्येक गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कमी असतात. बरोबर, मग तुम्हाला बोलणार तुमचे मित्र भरपूर म्हणते, तू काहीच कामाचं नाही, तू असाच आहे, तू तसाच आहे, तुझं काहीच होऊ शकत नाही, तू वाटोळं होईल. फक्त मित्र काय, घरचे म्हणताय, शिक्षक म्हणताय, सगळेच तुम्हाला म्हणतात. बरोबर, पण अशा वेळेस काय करायचं, त्यांना थोडंसं बहिरं बनायचं आपण. आणि काय करायचं, बेडकाने जसं बाहेर निघण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला होता, तसा आपण आपला प्रयत्न कसा ठेवायचा? प्रामाणिक ठेवायचा. एक दिवस नक्की जसं बेडूक तो खड्ड्यातून बाहेर आला, तसा तुम्ही पण याच्यातून बाहेर पडाल.